नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केट मध्ये फुलांची दरामध्ये आपल्याला थोडंसं बदल झालेले पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। राष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राष्ट्र साडेसारांचा दर येते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील राष्ट्र साडी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील दर पाहायला होते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहे 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला होते। लेटेस्टची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील लेटेस्टसाठी दर पाहायला होते। लेवडीचे तसेच पिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आवक पाहायला होते। त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लॉवरचे दर जे आहे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचे दर जे आहेत 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील जरबेराचे दर पाहायला होतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 300 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला होते। त्याचबरोबर लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 तर हलक्या मालासाठी 150 ते 180 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती झेंडूची आवक मार्केटमध्ये पाहायला होते। त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर लाल झेंडूसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतात। कांदा ची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 120 ते 125 गाड्यांची आवक पाहायला होते। त्याचबरोबर नवीन कांद्याच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे। त्याचबरोबर जुन्या कांद्याचे दर जर पाहिलं 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला जुन्या कांद्यासाठी देखील पाहायला होते। तर जुन्या कांद्याची आवक कमी झालेली पाहायला होते। त्याचबरोबर हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील जुन्या कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते। चांगले मालासाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात। कारल्याची आवक पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। बीटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बीटसाठी दर पाहायला होते। पिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील पिठासाठी दर पाहायला होते। पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। त्याचबरोबर हिरवे तसेच हिरवे चायना काकडी आणि पांढऱ्या चायना काकडीसाठी 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला होते। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते।
पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाळवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाळवतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाळवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाळवतोय. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाळवतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जळगावचे दर पाळवतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. बऱ्यापैकी रताळ्यांची आवक झालेली पाहावते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवते. तर हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांची विक्री होताना पाहावते. आवक मोठ्या प्रमाणावरती पाहावते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सुधारलेले पाहावतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 80 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहावतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहावतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे येते 50 तर हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील आल्याचे दर पाहावतात. अशोक कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर येते 4 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहावतात. हलक्या माल देखील मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहावते. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहावतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहावतोय. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 75 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावतात. हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावतात. हलके माल जे येते 20 ते 22 रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात. सुटवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती सुटवांची आवक पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते. चांगल्या मालासाठी 14 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होते. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चिकूची साठी साधारणतः दर जे 50 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील आपल्याला चिकूसाठी दर पाहायला होते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते. उमरान बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील उमरान बोरांचे दर पाहायला होते. त्याचबरोबर चमेली बोरांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही कमी झालेले पाहायला होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील चमेली बोरांचे दर पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतोय. टरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी दर जे आहे साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील टरबूजसाठी दर पाहायला होते. आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 350 ते 360 रुपयापर्यंत उच्चंगी दर डाळिंबसाठी पाहायला होते. हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पिंकावन तसेच VNR पेरूसाठी दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला होतात. कलिंगड पेरूचे दर जे आहेत 120 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 80 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.
लिंबांची आवक मोठेपणावरती वाढलेली बारामती, त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात.